जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. हे गीत सगळ्यांना माहितीच असेल आणि ह्या गीताला महाराष्ट्र राज्यगीत असा मान मिळालेला आहे आणि तेव्हापासून हे राज्यगीत सगळीकडे दिमाखात गायलं जाते. हे राज्यगीत राजा बडे यांनी लिहिलेलं होतं. जेव्हा मुंबईसह महाराष्ट्राचा संयुक्त लढा चालू होता त्यावेळेला हे गाणं लिहिलं गेलं होतं आणि शाहीर साबळे यांनी आपल्या शैलीमध्ये ते गाणं गायलेलं होतं. हे गाणं बोलण्यामागचा इतिहास सांगू का? कारण जो महाराष्ट्र आपण आज बघतोय, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा लढा उभा राहिला, जेव्हा चळवळ उभी राहिली, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, असे अनेक महापुरुष त्यांच्या विचारांमुळे जो लढा आपला पुढे गेला आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे, लढ्यामुळे, अनेकांच्या प्राणांच्या बलिदानामुळे आज आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळाला. सहजासहजी मुंबई आपल्याला मिळालेली नाही, त्यासाठी खूप झटावं लागलं, खूप झगडावं लागलं, खूप मोठा आंदोलन करावं लागलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा बरेच असे महाराष्ट्र द्रोही आपल्या देशामध्ये होते ज्यांना मुंबईसह महाराष्ट्र होऊ द्यायचा नव्हता. पण इथे जे महापुरुष जन्माला आले होते, जे महामानव आले होते, ज्यांनी त्यावेळेला स्वातंत्र्याच्या या महाराष्ट्राच्या चळवळीत, या लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, बऱ्याच जणांनी प्राणांची आहुती दिली, आज असे महामानव आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नाहीत का, असा एक प्रश्न उभा राहतो. कारण जी मराठी भाषा, ज्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला जो परंपरा आहे, जुना इतिहास आहे, त्याचे पुरावे आहेत, दाखले आहेत, ज्या मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आणलं आणि व्यवहारामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्वराज्याच्या व्यवहारामध्ये ज्या मराठी भाषेचा वापर केला गेला, त्या भाषेचा दुस्वास आता महाराष्ट्रातल्याच नेत्यांना होतोय की काय, असा एक प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण या मराठी भाषेसाठी फक्त एकच व्यक्ती लढताना दिसतोय, ते म्हणजे मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे. बऱ्याच गोष्टी या दरम्यान होऊन गेल्या, बरंच काही सातत्याने मीडियावरती एक एक प्रकरण येत गेलं. कधी कोणाचा मर्डर झालेला आहे, कधी काय घडलेलं आहे. आणि ह्या गोष्टींच्या मागे जे यांनी चालवलं ते म्हणजे एक भाषा एक देश. हे धोरण कसं पास करता येईल, म्हणजे ही कूटनीती तुम्ही भाजपाची बघताय. आपल्या भारताच्या संविधानामध्ये सुद्धा हे लिहिलं गेलं आहे की हा भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा ज्या ओळी लिहिलेल्या आहेत, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधी तरंग, ह्या ओळी आहेत लिहिलेल्या. आणि ह्या ओळीचा अर्थ बहुधा भाजपा, भारतीय जनता पार्टीचे जे नेते केंद्रात बसलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जे बसलेले, हे बहुधा विसरलेले आहेत. कारण हे राष्ट्रगीत सुद्धा आपल्याला सांगतं की हा देश विविध भाषा, विविध परंपरेने असा नटलेला देश आहे. ह्या देशाला कोणतीही एक राष्ट्रीय भाषा असू शकत नाही, कारण प्रत्येक राज्याची आपली एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीतून एक भाषेचा जन्म झालेला आहे आणि त्या भाषेला, त्या राज्यातल्या त्या भाषेला तिथला मान हा पहिला दिलाच गेला पाहिजे. कुठल्याही भाषेची सक्ती त्या त्या राज्यांवरती नसावी. सक्ती जर असावी तर त्या राज्याची स्थानिक भाषा शिकण्यासाठीची सक्ती असावी, कारण ही परंपरा, ही संस्कृती आहे. कारण केंद्र सरकारने जे धोरण अवलंबले ते म्हणजे एक भाषा एक देश. कुणाला गरज आहे एक भाषा एक देशची? त्याच्या आधी सुद्धा केंद्र सरकारने असंच एक धोरण राबवलं, ते म्हणजे एक देश एक रेशन कार्ड. आणि त्यामुळे झालं काय की देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहणारा माणूस महाराष्ट्रात आला तर इथूनही तो राशन म्हणजे धान्य घेऊ शकत होता. आणि ते होत आहे की रेशन कार्ड यूपीचं असतं, रेशन कार्ड बिहारचं असतं,
पण ते महाराष्ट्रात येऊन इथून राशन घेऊ शकतात. त्याच्यावरती काही संघटनांनी विरोध केला होता, पण त्याला काही यश आलं नाही. आता काढलेलं आहे एक देश एक भाषा, आणि त्यांचं जे ह्याच्यावरती त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, भाजप सरकारने, भाजपमध्ये बसलेल्या नेत्यांनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे हिंदी भाषा ही कसली भाषा आहे, व्यवहाराची भाषा व्हावी किंवा हिंदी भाषेला एकमेकांशी कोऑर्डिनेट करण्याची भाषा. पण हे कोणी ठरवलं? हे ठरवणार भाजप कोण? भाजपला मुळात हा अधिकार आहे का? जो प्रयत्न इतके वर्षापासून चालू आहे ना हिंदीला राष्ट्रीय भाषा करण्याचा, तोच हा डाव आहे. आणि केंद्र सरकारने धोरण आखल्याबरोबर महाराष्ट्रातल्या नेत्यांची इतकी घाई की इतक्या येत्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची असा GR पास केला या लोकांनी, आणि ह्याला एकाही नेत्याने विरोध केला नाही. म्हणजे हे महाराष्ट्र सरकार हे मराठी माणसाच्या भल्याचं आहे की हिंदी भाषिकांच्या भल्याचं आहे? जर हेच आहे ना, तर जे बॉम्बे सेंट्रल म्हणजे मुंबई सेंट्रल असेल किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवरती ज्या गाड्या खाली होतात, ज्या भरून येतात UP बिहारवरनं, दिवसाला लाखो लोक जे महाराष्ट्रामध्ये येतात, मग जेव्हा ते इथे येतात तर त्यांच्या राज्यामध्ये मराठी सक्तीची करतात का? करणार आहे का? की तुम्हाला जर महाराष्ट्रात जायचंय, तुम्हाला मराठी शिकून जायचंय, करणार का? पण गरज काय? आम्हाला गरज आहे हिंदीची. ज्याला इच्छा असेल तो हिंदी शिकेल, हिंदी बोलेल, तो त्याचा प्रश्न आहे. पण मुळात 5वी पासून हिंदी आहे सगळ्या शाळांमध्ये. मग पहिलीपासून हिंदी सक्तीची का? कारण पहिलीला जाणारा जो मुलगा आहे त्याचं वय किती आहे, आणि त्या वयामध्ये ज्या ठिकाणी इंग्लिश पण पहिलीपासून आहे आणि मराठी तर असायलाच पाहिजे, तो किती भाषा शिकणार आहे पहिलीच्या त्या 6 वर्षाच्या त्याच्या वयामध्ये? हा झाला लहान मुलांच्या मनाचा विचार. पण मुळात हिंदीची सक्ती का? हिंदी कित्येक नेत्यांचा मी डिबेट ऐकला न्यूज चॅनलवरती, ते शिंदे गटाचे संजय शिरसाट किंवा बरेच असे भाजपचे नेते जे मीडियावरती येऊन बोलतायत, त्यांना हे माहिती नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे की अरे तुम्ही आमदार आहात, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करता, आणि तुम्हाला हे माहिती नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. ते संजय शिरसाट जे सामाजिक न्याय मंत्री आहेत, ते न्यूज अँकरला विचारतात, अरे हिंदी राष्ट्रभाषा आहे? नाहीये, मग काय? म्हणजे तुम्हाला माहिती नाही हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाहीये, हे तुम्हाला माहिती नाहीये? आणि अशी माणसं दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, आपल्या महाराष्ट्राचे आमदार आहेत. म्हणजे जे मोदीजी बोलणार तेच आपण इथे करणार का? जर मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत आणि असा GR जर त्यांनी काढलेला आहे, तर त्यांनी सुरुवात ज्या राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या राज्यापासून सुरुवात करावी. त्यांनी ही सुरुवात महाराष्ट्रापासून का? मोदीजी अमित शहा आहेत ना, गुजरातचे आहेत ना, त्यांनी गुजरातमध्ये आणावी पहिलीपासून हिंदी. ज्या 4-5 राज्यांची जी भाषा असेल हिंदी, समोपचाराची, समजून घेण्याची भाषा, ती भाषा त्यांनी राजभाषा म्हणून स्वीकारलेली असेल किंवा आहे. ज्या 22 राजभाषांचा जो उल्लेख झालाय संविधानामध्ये, त्या भाषांपैकी हिंदी राजभाषा तिकडच्या लोकांनी स्वीकारलेली आहे. म्हणून ती राजभाषा आमच्यावरती तुम्ही थोपणार का? तर मराठी आमची राजभाषा आहे ना, ती तुम्ही सक्तीची करा तिकडे. आणि हे असं तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जाऊन बोला, तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बोला, तुम्ही तामिळनाडूमध्ये जाऊन बोला, तुम्ही चेन्नईमध्ये जाऊन बोला. हे तिथे जेव्हा जाईल ना, तेव्हा तिकडचे जे सरकार आहे ना तेच पहिलं पेटून उठणार आहे. पण आपलं सरकार आहे ना, हे महाराष्ट्राच्या भल्याचं नाही, आता कळलेलं आहे. आता ज्या प्रकारे मराठी माणसावरती हल्ले होत आहेत, मराठी माणसाला शिव्या दिल्या जातात, मराठी माणसाला तुम गंदे हो हे बोललं जात आहे, मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत, आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी एक वस्त्या तयार केलेल्या आहेत. हे कुणामुळे झालंय? तर राजकीय नेत्यांमुळे झालेलं आहे. आणि अशामध्येच सरकार त्यांना म्हणत नाही की बाबा महाराष्ट्रातल्या लोकांवरती अन्याय का करता, मग तेव्हा यांची अस्मिता कुठं जाते? एकही नेता त्यांच्यासाठी पुढे येऊन बोलला का?
म्हणजे मराठी माणसावरती अन्याय होत आहे तेव्हा तुम्ही डोळे झाक करून बसताय, आणि आता जेव्हा हिंदी पहिलीपासून कंपल्सरी होणार त्यावेळेला काय, मग सगळ्यांसाठी रान मोकळं. म्हणजे जो संघर्ष मुंबईसह महाराष्ट्रासाठी इथल्या नेत्यांनी, इथल्या लोकांनी केलेला होता, त्या मुंबईसह महाराष्ट्राची ह्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे वाट लावली आहे. म्हणजे आता तरी आपल्या हातामध्ये हा विषय आपण विरोध करू शकतो, हा GR आपण नाकारू शकतो. जर हा व्हिडिओ महाराष्ट्रातली प्रत्येक गाव खेड्यापासून शहरी भागामधली व्यक्ती, आपली जनता जर ह्या गोष्टीला विरोध करणार, पालक ज्यांची मुलं आता शाळेत जाणार आहेत किंवा जे शिक्षक मराठी शाळांमध्ये शिकवतात, मराठी भाषा शिकवतात, ज्या मराठी भाषा आहेत त्या प्रायव्हेट असतील, ज्या पालिकेच्या असतील, ज्या सरकारी असतील, त्या सगळ्या शिक्षकांनी, त्या प्राध्यापकांनी सगळ्यांनी या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. ही फक्त मनसेची चळवळ नसून ही संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ व्हायला पाहिजे. आणि जे जे या गोष्टीत मनसेला विरोध करतील त्यांनाही उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. कारण हा लढा राजसाहेबांनी पुकारलेला आहे. ह्या लढ्यात कोणी सोबत येऊ अगर न येऊ आम्ही माघार घेणार नाही. हा लढा शेवटपर्यंत टोकाचा असणार आहे. त्यामुळे ही केंद्र सरकारची मनमानी जे राज्यात करण्याचं जे षडयंत्र रचलेलं आहे ना फडणवीस सरकारने, आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत आपल्याकडे, 2 दोघांचीही तोंड शिवलेली आहेत का या विषयामध्ये? या विषयात एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार दादा असतील, 2 मुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असलेला, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असलेला आपला हा महाराष्ट्र, काय गरज आहे यांची? जर तुम्ही महाराष्ट्रासाठी योग्य धोरण राबवू शकत नाही, तुमची गरज काय महाराष्ट्राला? असंही तुम्ही इलेक्शन, जे मतदान, जो जनतेचा अधिकार आहे तो त्यांच्यापासून हिरावलेला आहे. तुम्हाला विचारणारं कोण नसायला पाहिजे. तुम्ही विरोधक संपवत चाललेले आहात. आणि म्हणून जेव्हा राजसाहेब मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी जेव्हा पुढे येतात तेव्हा राजसाहेबांना आणि राजसाहेबांच्या सैनिकांना तुम्ही गुंड म्हणून संबोधता. तर ठीक आहे, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी, मराठी संस्कृतीसाठी तुम्ही आम्हाला गुंड बोलताना तर आम्हाला चालेल, आम्ही गुंड आहोत. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जी मुजोरी चाललेली आहे ना महाराष्ट्राची मुस्कटदाबी करण्याची, ते षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. जी खंत, जी सल गुजरातच्या मनामध्ये आहे ना, मुंबई त्यांना हवी होती, हे तेच तर षडयंत्र पुन्हा उभं राहत नाही ना, असा एक प्रश्न उभा राहतो माझ्यासारख्यांच्या मनात. जर पंतप्रधानांना हिंदी धोरण राबवायचं आहे ना तर सगळ्यात पहिलं त्यांनी आपल्या राज्यात राबवावं, महाराष्ट्रावरती ती सक्ती करू नये. तर यासाठी सगळ्यांना विनंती आहे की जेवढी पण महाराष्ट्राची जनता असेल, ग्रामीण शहरी, पालक असतील, मराठी शाळा असतील, शिक्षक असतील, सगळ्यांनी रस्त्यावरती उतरावं आणि ह्या गोष्टीचा निषेध करावा. ज्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्राची चळवळीमध्ये सर्वसामान्यांनी साथ दिली होती तेव्हा हा लढा आपल्या अस्मितेचा आहे, आपल्या भाषेचा आहे, मराठी माणसाचा आहे. म्हणून या लढ्यामध्ये सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी पेटून उठा. ज्याला ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे तुम्ही निषेध नोंदवा. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.